नमस्कार विद्यार्थी मित्रों, मैं डॉक्टर सचिन सरदेसाई, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, राजा शिरपतराव भगवंतराव महाविद्यालय औंध, BA भाग 3मधील सत्र क्रमांक 6मधील नियोजनाचे अर्थशास्त्र हा विषय आपण शिकणार आहोत. अर्थशास्त्रातील संशोधन पद्धती हा विषय आता संपलेला आहे. त्यातील जो स्टॅटचा भाग राहिलेला आहे त्याबाबत आपण यथावकाश चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी ऑनलाईन टीचिंगमध्ये स्टॅटचा थोडासा भाग थांबवलेला आहे. त्यामुळं अर्थशास्त्रातील संशोधन विषय हा अभ्यासक्रम आता संपलेला आहे. आता दुसरा विषय आपण सुरू करत आहोत, नियोजनाचे अर्थशास्त्र. नियोजन अर्थशास्त्रामध्ये भारतीय नियोजनाची ओळख आणि भारतीय व्याख्या या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आर्थिक नियोजनाची ओळख, त्याचे प्रकार, त्याची गरज, त्याचं महत्त्व या अनुषंगाने आपण पहिल्या प्रकरणामध्ये चर्चा करणार आहोत. नियोजन हा विविध आर्थिक समस्या सोडवण्यासाठीचा एक उपाय समजला जातो. पहिल्या महायुद्धानंतर सोव्हिएत रशियाने 1928 पासून आर्थिक नियोजनाचा स्वीकार करून अल्पावधीत आपली आर्थिक प्रगती घडवून आणली होती. त्यामुळे जगातील राष्ट्रे या आर्थिक नियोजनाने प्रभावित झाली. समाजवादी राष्ट्रामध्ये असणाऱ्या आर्थिक नियोजनासारखे नियोजन भांडवलशाही राष्ट्रामध्ये नसले तरी विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अतिप्रगत अशा भांडवलशाही राष्ट्रामध्ये सुद्धा सध्या सरकार आर्थिक व्यवहारावर नियंत्रणे लादते आहे हे नाकारता येत नाही. नियोजनाची संकल्पना फार जुनी आहे. आर्थिक काळात आर्थिक नियोजन या संकल्पनेने विविध अर्थशास्त्रज्ञांचे, राज्यकर्त्यांचे तसेच सर्वसामान्य लोकांचे देखील लक्ष वेधून गेले आहे. आर्थिक समस्याचं एक महत्त्वाचं साधन म्हणून आर्थिक नियोजनाकडं पाहिलं जातं. त्यामुळे नियोजन हे विविध आर्थिक धोरणांचे आणि आर्थिक विकास साध्य करण्याचे एक महत्त्वाचा प्रभावी उपाय आहे असं सर्व देशामध्ये मानलं गेलं. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासाचं स्वप्न साकार करणे हे प्रत्येक देशाचं स्वप्न असतं. त्या अनुषंगाने आर्थिक विकासाचं स्वप्न साकार करण्यासाठी आर्थिक नियोजनाचा प्रभावी वापर कसा करता येईल आणि आर्थिक नियोजनाच्या आधारे विकास कसा साध्य करता येईल या दृष्टिकोनातून विविध देश विचारविनिमय करत आहेत. विविध अर्थव्यवस्थांमध्ये नियोजनाचे स्वरूप, व्याप्ती, उद्दिष्टे, त्यांची अंमलबजावणी याच्यामध्ये फरक असू शकतो, परंतु नियोजनाचा अवलंब हा नेहमी केला जातो. नियोजनाचा अवलंब करावा किंवा नाही हा प्रश्न नसून त्यातील कोणत्या नियोजन प्रकाराचा स्वीकार करावा एवढाच प्रश्न प्रत्येक देशासमोर असतो. दारिद्र्य निर्मूलन, त्याचबरोबर बेरोजगारी कमी करणे आणि औद्योगिकरण, कृषी विकास आणि समतोलित प्रांतिक विकासाचं ध्येय ही सगळी आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून साध्य करता येऊ शकतं हा विश्वास प्रत्येक देशाला प्राप्त झाला. त्या दृष्टिकोनातून आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे काय असावीत याचा प्रत्येक देशाच्या अनुषंगाने किंवा त्या देशातील परिस्थितीच्या अनुषंगाने प्रत्येक देशाने आर्थिक नियोजनाची प्रमुख उद्दिष्टे ठरवली गेली. त्यामध्ये सर्वसाधारण उद्दिष्टामध्ये दारिद्र्य निर्मूलन असेल, बेरोजगारी असेल, औद्योगिकरण असेल, कृषी विकास असेल,
किंवा आर्थिक स्थैर्य असेल, आर्थिक उत्पन्न असेल, या दृष्टिकोनातून काही नियोजनाची उद्दिष्टे ठरवली गेली. सदरच्या घटकामध्ये आपण आर्थिक नियोजन, अर्थ, व्याख्या, प्रकार, गरज व मिश्र अर्थव्यवस्थेतील आर्थिक नियोजन याचा अभ्यास करण्यात आलेला आहे. सर्वसाधारणपणे आपल्याला आर्थिक नियोजनाच्या अनुषंगाने आपल्याला कोणकोणत्या प्रकार अभ्यासाचे आहेत याचा देखील विचारविनिमय होणं आवश्यक आहे. प्रामुख्यानं आर्थिक नियोजनाचा अर्थ आणि व्याख्या ह्या दोन्ही गोष्टी देखील आपण पाहणार आहोत. प्रामुख्यानं आर्थिक नियोजन हे देश विकसित असू दे, अविकसित असू दे अथवा विकसनशील असू दे, सर्व प्रकारच्या देशामध्ये आर्थिक नियोजन हे राबवलं जातं आणि त्यातून देशाचा आर्थिक विकास साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रामुख्यानं अर्थव्यवस्थेमध्ये विविध क्षेत्र असतात, जसं की कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र आणि सेवा क्षेत्र. यामध्ये या तिन्ही घटकांचा विकास करायचा असेल तर या तिन्ही घटकांचे नियोजन करणं आवश्यक आहे. नियोजनाच्या आवश्यकतेबद्दल बऱ्याच अर्थशास्त्रामध्ये मतभेद आहेत, परंतु नियोजनाची संकल्पना स्पष्ट करताना त्यांच्या अत्यंत व्यापक अर्थापासून अत्यंत संकुचित अर्थापर्यंत अनेक अर्थ सांगितलेले जातात. विविध देशामध्ये विविध प्रकारचे आर्थिक नियोजन अवलंबले जात असले तरी त्याच्या अर्थाबाबत अर्थतज्ज्ञांमध्ये एकमत आढळत नाही. प्रत्येक देशाची परिस्थिती वेगवेगळी असल्यामुळं प्रत्येक देशामध्ये असणारी नियोजनाची उद्दिष्टे ही वेगवेगळी असल्यामुळे हे मतभेद आढळत आहेत. व्यापक अर्थाने सर्व प्रकारचा सरकारी व्यवस्थेमध्ये असणारा हस्तक्षेप म्हणजे नियोजन मानणे हे बरोबर नाही, कारण हा अर्थ स्वीकारल्यास सरकारची मवाळ नीतीसुद्धा नियोजन होईल. इंग्लंड असेल, अमेरिका असेल अशा मुक्त अर्थव्यवस्था ह्या नियोजित अर्थव्यवस्था होतील. भांडवलशाहीमध्ये सुद्धा महत्त्वाच्या क्षेत्रामधील खाजगी क्षेत्रांना वाव दिला तरी सरकारला सामान्य दिशादिग्दर्शन करावेच लागते. सर्वसाधारणपणे सरकारला किंमत पातळी स्थिर ठेवण्यासाठी सरकारला उपाय योजावेच लागतात. याचा अर्थ असा नव्हे की मुक्त अर्थव्यवस्था नाही नियोजन अर्थव्यवस्था म्हणता येईल. उलट मुक्त अर्थव्यवस्था व नियोजन यात 2 ध्रुवाइतके अंतर आहे. भांडवलशाहीमध्ये सर्वसाधारणपणे जे आर्थिक निर्णय आहेत ते आर्थिक निर्णय हा भांडवलदार घेत असतो. सरकार त्या भांडवलदाराच्या निर्णयामध्ये कोणताही हस्तक्षेप करत नाही. परंतु समाजवादी अर्थव्यवस्था ही सरकारी अर्थव्यवस्था असल्यामुळे किंवा सार्वजनिक क्षेत्राचं प्राबल्य असणारी अर्थव्यवस्था असल्यामुळे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सर्व निर्णय हे सरकार घेत असतं. भारतीय अर्थव्यवस्था हा मुक्त अर्थव्यवस्था म्हणजेच भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था या दोन्ही पद्धतीची आहे. म्हणून भारतीय अर्थव्यवस्था ही समाजवादीतील काही गुण आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील काही गुण हे दोन्ही गोष्टी विचारात घेऊन मिश्र अर्थव्यवस्था बनवलेली आहे. थोडक्यात भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र हे दोन्ही क्षेत्र असल्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. नियोजनात सार्वजनिक क्षेत्रासाठी व खाजगी क्षेत्रासाठी काही उद्दिष्टे ठरवून दिली जातात. भांडवलशाही देशात काही वेळा असे धोरण आढळते. यावेळी सरकारकडून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार केला जात नाही, म्हणून याला क्षेत्रीय नियोजन असे देखील म्हणतात. नियोजन मंडळाकडून संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी काही उद्दिष्टे निश्चित केली जातात. विविध क्षेत्रासाठी साधनसामग्रीचे वितरण केले जाते व ठराविक कालावधीमध्ये ही उद्दिष्टे
पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. सरकार पूर्वनियोजन उद्दिष्ट ठरवते व ती पूर्ण करण्याची जबाबदारी खाजगी उपक्रमाबरोबरच सरकारी उपक्रमावर देखील सोपविली जाते. यामध्ये सरकारी निर्बंध व नियंत्रणाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आता आर्थिक नियोजनाच्या काही व्याख्या आपण पाहणार आहोत. आर्थिक नियोजनाच्या व्याख्या पाहण्यापूर्वी काही व्याख्या करण्यामध्ये ज्या काय अडचणी येतात त्या असतील, संख्यात्मक अडचणी असतील. त्याचबरोबर विकासाची पातळी म्हणजे दौडे उत्पन्न आणि गुंतवणूक प्रमाण यावरून विविध देशांचे विकसित, अर्थविकसित व विकसनशील असे वर्गीकरण केले जाते. विकासाच्या पातळीवरती या फरकामुळे नियोजनाच्या प्रक्रियेत व उद्दिष्टामध्ये फरक दिसून येतो. उत्पन्न पातळी कमी असलेल्या अविकसित देशात प्रारंभी रस्ते, वीज, पाणी, वाहतूक, दळणवळण यामध्ये गुंतवणुकीला प्राधान्य दिले जाईल. तर विकासाच्या वरच्या पातळीवर असलेल्या देशामध्ये मूलभूत उद्योगधंदे, कुटुंब नियोजन याला प्राधान्य मिळेल. थोडक्यात विकासाची पातळी ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात तेथील व्याख्या या सर्वश्रुत ठरतात. त्यामुळे देखील या व्याख्यामध्ये अडचणी निर्माण होतात. त्याचबरोबर विविध देशामध्ये नियोजनाची उद्दिष्ट, तंत्र, पद्धती, व्याप्ती आणि तांत्रिक कौशल्य व ज्ञान इत्यादीमध्ये फरक पडल्यामुळे नियोजनाच्या प्रकारामध्ये फरक पडतो. याशिवाय नियोजनाची संकल्पना ही बौद्धिक व व्यावहारिक पातळीवरती अलीकडेच अस्तित्वात आलेली कल्पना आहे. व्यवहारात नियोजनाचा अवलंब करण्यात येऊन सुमारे 80 वर्षे झाली. रशियामध्ये 1929 पासून अनेक देशांनी दुसऱ्या महायुद्धानंतर आर्थिक विकासासाठी नियोजनाचा अवलंब केल्याचे दिसून येते. व्यवहारात नियोजन करत असताना किंवा अर्थव्यवस्थेचे नियोजन करत असताना नियोजन हे आर्थिक धोरणाचा एक भाग म्हणून स्वीकारल्यानंतर अल्पकाळात नियोजनाच्या विविध देशात नियोजन धोरण अवलंबलेले आढळून येते. आर्थिक नियोजनाच्या व्याख्यामध्ये प्रामुख्याने पहिल्यांदा आपण जे पाहणार आहोत ते प्राध्यापक डाल्टन. व्यापक अर्थाने नियोजन म्हणजे पूर्वनिश्चित उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी आर्थिक क्रियांना देशातील संसाधनावर ताबा असणाऱ्या व्यक्तीने मुद्दाम दिशा देणे होय. सर्वसाधारणपणे या व्याख्येमध्ये जी काही नियोजन आयोगाने जी उद्दिष्टे निश्चित केलेली आहेत त्या निश्चित केलेल्या उद्दिष्टांसाठी किंवा त्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी ज्या काय आर्थिक क्रियाप्रक्रिया आहेत किंवा ज्या आर्थिक घडामोडींना चालना देणं असतं ते विशेष करून किंवा प्रभावीपणे या आर्थिक क्रियांना दिशा देण्याचा प्रकार म्हणजे आर्थिक नियोजन होय, असं डाल्टन यांनी स्पष्ट केलेलं आहे. प्राध्यापक रॉबिन्सन यांच्यामध्ये कल्याणकारी राज्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचे एक साधन म्हणजे आर्थिक नियोजन होय, अशी सोपी आणि सुटसुटीत व्याख्या केलेली आहे. कल्याणकारी राज्याचं उद्दिष्ट याच्यामध्ये कल्याणकारी याचा अर्थ असा होतो की जे मागासलेले लोक असतील किंवा मागासलेला भाग असेल किंवा प्रादेशिक असमतोल असेल, बेरोजगारी असेल, दारिद्र्य निर्मूलन असेल, अशी कल्याणकारी उद्दिष्टे ही साध्य करण्यासाठी किंवा लोकांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये वाढ घडवून आणणे यासारखी जी काही कल्याणकारी उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्ट साध्य करण्याचे एक साधन म्हणजे आर्थिक नियोजन होय. म्हणजेच रॉबिन्सन म्हणतात की आर्थिक नियोजन का करायचं, तर कल्याणकारी राज्याचं उद्दिष्ट साध्य करायचं जर असेल तर तुम्हाला आर्थिक नियोजनाशिवाय पर्याय नाही, असा थोडक्यात त्याचा अर्थ होतो. त्यानंतर ऑस्कर लॉज याने एक सोपी व्याख्या मांडलेली आहे की समाजासमोरील आर्थिक नियमांची वागणूक व समाजाच्या आर्थिक प्रगतीची दिशा मानवी इच्छानुसार ठरवणे म्हणजे नियोजन होय. म्हणजे समाजामध्ये असणारे किंवा अर्थव्यवस्थेमध्ये असणारी जी काही आर्थिक नियमाची वागणूक आहे त्याचबरोबर आर्थिक प्रगतीची दिशा ही मानवाच्या इच्छेनुसार म्हणजे त्या देशातील राहणाऱ्या लोकांच्या इच्छेनुसार ठरविणे म्हणजे आर्थिक नियोजन होय. म्हणजे कोणत्या घटकाचा आपल्याला विकास करायचा आहे
किंवा कोणत्या क्षेत्राचा आपल्याला विकास करायचा आहे हे प्रामुख्यानं अगोदर ठरवलं जातं आणि त्या दृष्टिकोनातून आर्थिक प्रयत्न केले जातात. म्हणून जे काय आर्थिक प्रश्न आहेत, त्या आर्थिक समस्या आहेत, त्या आर्थिक प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी आपण ठराविक पद्धतीने किंवा ठराविक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचं काम ज्याला करतो त्याला आपण नियोजन असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर भारतीय नियोजन मंडळ याने एक व्याख्या केलेली आहे. निश्चित केलेल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी देशातील साधनसामुग्रीची जुळवाजुळव करून महत्तम सामाजिक हिताच्या दृष्टीने त्याचा वापर करण्यासाठी स्वीकारण्यात आलेला मार्ग म्हणजे आर्थिक नियोजन होय. भारतीय नियोजन मंडळाने अतिशय सोपी आणि सरळ व्याख्या केलेली आहे. त्यामध्ये ते म्हणतात की निश्चित केलेली उद्दिष्टे हे उद्दिष्ट कोणते आहेत की मग देशामध्ये बेरोजगारी असेल, दारिद्र्य असेल, औद्योगिकरण असेल, त्याचबरोबर कृषी विकास असेल, आर्थिक समता असेल, स्वातंत्र्य असेल, ही जी काय उद्दिष्ट आहेत ही उद्दिष्ट किंवा आर्थिक स्तरही असेल, ही जी काय उद्दिष्ट आहेत ही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी देशातील जी काय उपलब्ध साधनसामुग्री आहे, साधनसामुग्री म्हणजे काय, जी नैसर्गिक साधनसंपत्ती असेल ती, त्याचबरोबर जसं की श्रम, भांडवल यासारख्या सामग्रीची जुळवाजुळव करून महत्तम सामाजिक लाभ किंवा हित, महत्तम सामाजिक हित म्हणजे काय की देशात राहणाऱ्या लोकांना अधिकाधिक सामाजिक लाभ मिळावं किंवा त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी, देशाच्या उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये वाढ व्हावी या दृष्टिकोनातून महत्तम सामाजिक हिताच्या दृष्टीने त्याचा वापर करण्यासाठी स्वीकारण्यात आलेला मार्ग म्हणजे आर्थिक नियोजन होय. थोडक्यात देशातील उपलब्ध असणाऱ्या साधनसामुग्रीचा वापर आपण कसा करायचा तर जेणेकरून अशा प्रकारे करायचा की जेणेकरून महत्तम सामाजिक हित साधलं जाईल आणि जी काय निश्चित केलेली उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करता येईल. असं नियोजन त्याला आर्थिक नियोजन असं आपल्याला म्हणता येईल. असा सर्वसाधारणपणे आर्थिक नियोजनाच्या व्याख्या आपण अभ्यासलेल्या आहेत. या व्याख्या ह्या खूप मोजक्या व्याख्या दिलेल्या आहेत. याशिवाय आणखीन व्याख्या असतील, परंतु सगळ्याच व्याख्यांचा अभ्यास करण्यापेक्षा सर्वसाधारण आपल्याला आवश्यक असणाऱ्या व्याख्यांचा पूर्ण करणं गरजेचं आहे. त्याचा अर्थ समजावून घेणं महत्त्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून आर्थिक नियोजनाच्या व्याख्या आज आपण पाहिलेल्या आहेत. या व्याख्यानाबद्दल आपल्या मनामध्ये काही शंका असतील किंवा काही समस्या असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये द्याव्यात. धन्यवाद.